नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अतिशय सुंदर भाषण. चला तर मग सुरू करूया. माणुसकीच्या कल्याणासाठी विज्ञानाचा हा वसा, प्रगतीच्या वाटेवर उमटू दे आपला ठसा. माणुसकीच्या कल्याणासाठी विज्ञानाचा हा वसा, प्रगतीच्या वाटेवर उमटू दे आपला ठसा. विज्ञानाची जोड देऊन संस्कृती आपली जपूया, उज्ज्वल भविष्याचे नवे स्वप्न पाहूया. विज्ञानाची जोड देऊन संस्कृती आपली जपूया, उज्ज्वल भविष्याचे नवे स्वप्न पाहूया, नवे स्वप्न पाहूया. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित श्रोते हो, आज 28 फेब्रुवारी भारताचे महान शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रामन यांनी रामन इफेक्टचा शोध लावून जगाला भारतीय बुद्धिमत्तेची ओळख करून दिली. त्या ऐतिहासिक शोधाच्या निमित्ताने आपण आजचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. आज आपण विज्ञानाच्या युगात जगतोय, पण विज्ञान म्हणजे फक्त मोबाईल किंवा मोठी यंत्रे नाहीत. विज्ञान ही मुळात एक विचार करण्याची पद्धत आहे. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींकडे चिकित्सक नजरेने पाहणे, प्रश्न विचारणे आणि पुराव्याशिवाय कशावरही विश्वास न ठेवणे म्हणजेच खरा वैज्ञानिक दृष्टिकोन होय. आजच्या माहितीच्या विस्फोटात अफवा आणि अंधश्रद्धा बाजूला सारून तर्कशुद्ध विचार करणे हीच काळाची गरज आहे. विज्ञानाचा खरा उद्देश मानवी जीवन सुसह्य करणे हा आहे. म्हणूनच आपण केवळ विज्ञानाचे वापरकर्ते न होता विज्ञानाचे चाहते बनूया. शेवटी एवढेच म्हणेन की प्रत्येक गोष्टीमागील का आणि कसे शोधायला शिका. विज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधकार दूर करूया. विज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधकार दूर करूया. हीच सी.व्ही. रामन यांना खरी श्रद्धांजली ठरेल. जय हिंद, जय विज्ञान. धन्यवाद मित्रांनो.